बोला. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर जे परवा महाराष्ट्र बंदचं आवाहन केले होते, त्याच निमित्तानं आम्ही सोलापूर शहरचं बंदचं आवाहन केलं. सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, आणि सर्व आम्ही व्यापाऱ्याला विनंती केली होती की तुम्ही एक दोन किंवा विकासासाठी ते दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला, त्या निमित्तानं लाठीचार्ज झाल्यामुळे आहे ना, त्या लाठीचार्जच्या निष्कर्ष आम्ही बंदचं आवाहन केलं होतं. बंद नंतर अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली नाही, पेठमध्ये कडकडीत बंद असं वाटलं का आपल्याला? हो, कडकडीत बंद केला. तुम्ही नव्हता, तुम्ही असलाच तुम्हाला बघायला मिळाला असता. तुम्ही आता बी जाऊन बघून आलात तर मी तुम्हाला ते फोटो मध्ये दिसेल. कडकडीत बंद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत घेतला जात नाहीये. आम्ही त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही. वंचित बहुजन आघाडी लढाई करीत आहे आणि मोदीचा बी राजीनामा घ्यायला लागला. आता आम्ही नवीन मागणी केली, नरेंद्र मोदीचा बी राजीनामा द्या. आणि ते वंचून ते आंदोलन केलं होतं, आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांनी तुम्ही भारतीय जनता पक्षाचा मंत्री भेटायला आणलं, विश्वास केले त्या लोकांनी. त्यांनी त्यांचं केअरच केलं नाही. आता केअर केलं नसल्यामुळे लोक हळूहळू वाढत गेले. ते आंदोलन मोठं झालं. आता आंदोलन मोठं झाल्यामुळे त्या पोलीस खात्याने लाठीचार्ज केला. लहान मुले हो, 10-12 वर्षाच्या मुलं, 10 वर्षाचे मुलं, 7वी 8वी 9वी 10वी शिकणारे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांनी अॅम्ब्युलन्सवर लाठीचार्ज केला. एवढं बेकार लाठीचार्ज केला की त्यांचे कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय ओढले, काय मोडले, अशा पद्धतीने लाठीचार्ज. त्या डिपार्टमेंटच्या मध्ये आरएसएस संघाचे लोक बी कार्यक्रम होते. त्या लोकांनी मिळून असं मारलेलं आहे. आणि त्यांची मागणी ते कोणाचं राहावं. तुमचा सकाळी जो मोर्चा निघाला त्याचा रूट कसा होता? आणि आमचा मोर्चा नव्हता, हे आमचं बंदचं आव्हानासाठी आम्ही फक्त प्रभात फेरी केलेलं आहे. कसे होत रूट कसा होता? आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालो. बाळेवेस, चाटेकर्री, मधल्या मारुती, माणिक चौक, नवी पेठ आणि बाबासाहेब आंबेडकर तिथे येत आहे. अभिवादन करून चहा घेण्यात आली होती. पुढच्या रणनीती आपली काय असणार? वंचित पुढच्या रणनीती आमचा राष्ट्रीय नेत्या बाळासाहेब आंबेडकर जे ठरवतील त्यांच्या पद्धतीने होईल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. उपोषण करण्याचा विषय तर सर्वांना माहीतच आहे. जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी शांततापूर्ण चालू असलेल्या आंदोलनाला पोलीस प्रशासनानेच गालबोट लावला आहे. कारण पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांना जखमी केलेला आहे ती अतिशय निंदनीय गोष्ट आहे. शांततापूर्ण आपल्या अधिकारांसाठी जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते त्यांना न्याय द्यायचं सोडून पोलिसांनी सरकारच्या आदेशानेच विद्यार्थ्यांना जणू एक म्हणजे क्रिमिनल, एक आतंकवादी आहेत अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट दिली आहे. आम्ही हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या समर्थनात, भाई चंद्रशेखर आझाद यांच्या संसदेमधील आंदोलनाच्या समर्थनात हे आंदोलन करत आहोत. हे आंदोलन विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील. सध्या तर आम्ही आमरण उपोषण करत आहोत. लवकरात लवकर सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. नसेल तर या आंदोलनाची तीव्रता अजून वाढेल आणि दिशाही बदलेल या आंदोलनाची. एवढंच मी या ठिकाणी एक इशारा देतो. स्टुडंट मला सुद्धा वाटतं बाकी राजीनामा वगैरे हे सर्व होतच राहील वगैरे. फॉर अ डेव्हलपमेंट जे काही करता येईल ऍज अ गव्हर्नमेंटला ते करावं. कारण खूप स्टुडंटचे लाईफ रिस्कवर आहे. स्टुडंट खूप डिमोटिवेट होतात त्याच्यामुळे. आणि जे युथ्स येत आहेत ते खूप कन्फ्युज्ड आहेत गव्हर्नमेंटला बघून की त्यांचं करिअर कसं असणार आहे, फ्युचर कसं ब्राईट होणार आहे. तर ऍज अ स्टुडंट मला इतकंच वाटतं फक्त एक एज्युकेशन सिस्टम अप्रोप्रिएट यावं जे करून युथ्स त्यांच्या करिअरला ऍज गव्हर्नमेंटला ट्रस्ट करू शकतात. यासाठी आम्हाला लाठीचार्ज झालेला आहे विद्यार्थ्यांवर. काय भावना एकंदरीत आपण पण विद्यार्थी
जे लाठीचार्ज वगैरे झालेला आहे किंवा टिअर गॅस वगैरे हे कुठेतरी चुकीचंच होतं जे झालेलं आहे ते वगैरे. ते बघताना खूपच वाईट वाटतं की जर स्टुडंट्स त्यांच्यासाठी करिअरसाठी जर आवाज उचलत असतील आणि जर त्यांना असं रिॲक्शन मिळत असेल, ऍक्शन मिळत असेल त्यांच्यावर, तर हे कुठे चुकीचं आहे. गव्हर्नमेंटने त्याच्यावर नक्कीच बघितलं पाहिजे, कारवाई घेतली पाहिजे आणि हे लवकरात लवकर एक नॉर्मल पीसफुल डिसिजनवर येऊन हे जे काही चालू आहे ते सगळं बंद केलं पाहिजे. कारण खूप लोकांनी हंगर स्ट्राईकवर आहेत, त्यांच्या पण लाईफ खूप रिस्कवर आहेत सध्या. सो हे लवकरात लवकर एका नॉर्मल पीसफुल ह्याच्यावर डिसिजन घेतलं पाहिजे गव्हर्नमेंट. आंदोलनाला राजकीय समीकरण जोडले जात आहेत, ते काय कितपत खरं आहे असं तुम्हाला? माझ्या ह्याच्याने जर मला इतकंच वाटतं, फक्त स्टुडंट जर जे जेन्युअन स्टुडंट्स आहेत जे प्रोटेस्टला उतरले आहेत, फक्त मग त्यांनी जे काही त्यांचे मागणी आहे ते पीसफुली केलं पाहिजे. लाईक एज्युकेशनवर, पेपर्सवर इतकंच त्यांनी मुद्दा उचलून धरला पाहिजे. बाकी जे काही गव्हर्नमेंट किंवा रिलिजन हे जे काही असेल, हा सध्या एज्युकेशन मध्ये न येणारा भाग आहे. तर मला इतकंच वाटतं की जे काही आपलं अप्रोप्रिएट राईट्स आहेत ते पीसफुली आपण मांडू शकतो, ना काही कोणतं व्हायलन्स न करता. त्यामुळे बाकीचा मुद्दा नाही घेतला पाहिजे यामध्ये. राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सोलापूरमध्ये देखील अशा प्रकारे जर पवित्र घेतला गेला तर आपण आंदोलनात सहभागी होणार का? हो, नक्कीच. फॉर अप्रोप्रिएट एज्युकेशन सिस्टम आय विल. बाकी मला फक्त एज्युकेशन प्रॉपर आणि पुढे येणारे युथ्स आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर हे झालं पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा. असं मी अगदीच नाही बोलू शकत. फक्त मला इतकं वाटेल जे कोणी असेल डिझर्विंग असेल त्या चेअरसाठी, दे शुड गो अहेड. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज या ठिकाणी आपण पाहत आहात की मोदी सरकारच्या विरोधात जी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलेला होता, त्यांच्या विरोधात सोलापूरमध्ये सुद्धा पडसाद उमटलेले आहेत. आपल्याला माहित आहे की गेली 12 वर्षापासून आंदोलनकर्त्याला म्हणजे कुठलाही अन्याय झाला तर आंदोलन करायला भीती वाटत होती. परंतु आज सोनम वांगचुक या शास्त्रज्ञाने आपल्याला दाखवून दिलं आहे की सत्ताधारी किती जरी बलाढ्य असले तरी एक माणूस, एक सच्चा कार्यकर्ता, एक आंदोलनकारी काय करू शकतो ते दाखवून दिलेलं आहे. आज त्यांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण भारतभर एक ठिणगी पेटलेली आहे. परंतु याचं कारण एवढंच आहे की विद्यार्थी जर या देशामध्ये आत्महत्या करत असतील, सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असेल आणि सरकार जर हे विद्यार्थी या आत्महत्या झाल्यामुळे जर विद्यार्थी पुन्हा एकदा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, नीट पेपरफुटी झाली नाही पाहिजे या मागण्यासाठी जर आंदोलन करत असतील, अशा विद्यार्थ्यांवर जर सरकार लाठी हल्ला करत असेल, महिला विद्यार्थिनींच्या कपडे फाडून त्यांच्या अंगावर हात घालत असेल, तर अशा सरकारला जाब विचारण्यासाठी आमच्यासारखे आंदोलनकर्ते उभे आहेत. यापुढं आम्ही एवढंच सांगतो की तुम्हाला जर सत्तेचा एवढा जर माज चढत असेल किंवा एवढा जर माज येत असेल तर तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एवढा इशारा देतो की हे आंदोलन तुम्हाला 2029 मध्ये सत्तेवरून खाली पाडल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही. त्याच्याही उपर आम्ही सांगतो की आता हे सरकार तर आमच्या विरोधातच आहे, हे विद्यार्थ्यांच्या विरोधातच आहे, परंतु या देशाचा न्यायमूर्ती सूर्यकांत हा सुद्धा या सरकारचा भरवा आहे असं मी आपल्या माध्यमातून सांगतो. कारण तो बोलतो की विद्यार्थ्यांच्या लाठी हल्ला केल्यानंतर एका वकिलाने तिथं रिट पिटिशन दाखल केल्यानंतर तो बोलतो की मला तुमचा व्हिडिओ म्हणजे तुमच्यावर झालेला अन्याय, अत्याचार किंवा लाठी हल्ला बघण्यासाठी मला वेळ नाही, त्यामुळे ही रिट पिटिशन मी काय बघणार नाही, ऐकणार नाही असं तो म्हणतो. जर सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश जर अशा प्रकारचं जर स्टेटमेंट देत असेल तर त्या मुख्य न्यायाधीशाला मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की तुझी लायकी नाही भडव्या, तू ह्याच्या पुढं त्या सीटवर बसायची लायकी नाही. ज्या दिवशी तू ते सीटवरून बाहेर येतील तुला जनतेमधून या तुझ्या वाक्याचा प्रतिसाद मिळेल एवढंच सांगतो. आणि सरकारला सुद्धा एवढाच इशारा देतो, आमचं म्हणणं फक्त या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं एवढंच आहे. जर तुम्ही हे शिस्तीत करू शकला असता तर आतापर्यंत हे आंदोलन कधीच स्थगित झालं असतं, परंतु ते तुम्ही केलेलं नाही. पण यापुढं फक्त धर्मेंद्र प्रधानच नाही
तर बीजेपीचे जेवढे मंत्री आहेत या सगळ्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जय भीम, जय शिवराय, सलाम वालेकुम, जय संविधान. Like, subscribe, click on the bell.